महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरे हे एकटे पडल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। काँग्रेसच्या नंतर आता शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची निराशाच केलेली आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीच्या आधीच जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी लावून धरली आहे। पण यावरती विचार करण्याची आताच काही गरज नाही। नेतृत्वाचा निर्णय हा निवडणुकीच्या नंतर संख्याबळानुसार घेता येईल असं पवारांनी स्पष्ट केलंय आणि यासाठी पवारांनी 1977च्या निवडणुकीचं उदाहरण सुद्धा दिलंय। काँग्रेसनेही पवारांच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या प्रयत्नांना सध्या खीळ बसली आहे। अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे। शरद पवार असे म्हणालेत की महाविकास आघाडीचं संख्या ही ठरल्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल। तर त्याने काय चुकीचं काय बोलले? बरोबर, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत। सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे। नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शर्यत सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या शर्यतीमध्ये नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। क्या उद्धव ठाकरे वापस मुख्यमंत्री बन सकते हैं? बिल्कुल कोई भी बन सकता है। कांग्रेस का बन सकता है, उद्धव जी का बन सकता है, कोई भी बन सकता है। आपके पार्टी का? नहीं, हमारे पार्टी में पवार साहब ने खुद कहा है कि हमारी पार्टी उस रेस में है ही नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।